नमस्कार. श्री स्वामी समर्थ. समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, पहा, तुम्हालाही माझ्यासारखा जर खोकला झाला असेल, सर्दी ताप झाला असेल किंवा घशात खवखवत असेल तर हा काढा तुम्ही नक्की ट्राय करा. लगेचच आराम मिळणार, 100% आराम मिळणार म्हणजे मिळणार. तर हा काढा कोमटच प्यायचा असतो. याने गुळण्या वगैरे नाही करायच्या, डायरेक्टच आपल्याला प्यायचा असतो आणि 100% आराम मिळतो म्हणजे मिळतोच. तर हा काढा बनवण्यासाठी पहा, मी अंदाजे अर्धा तांब्या पाणी घेतलेलं आहे. आता गॅसवरती गरम करायला ठेवले. मीडियम गॅस ठेवायचा, जास्त फुलही करायचा नाही. आता पाणी उकळले. पाणी उकळल्यानंतर 10 ते 15 मी तुळशीची पानं घातलेली आहेत. गावरान तुळस आहे, त्या गावरान तुळशीची पानं घातली. नंतर 4 ते 5 विलायची घालायची म्हणजेच वेलदोडे. त्यानंतर 2-3 लवंगा घालायच्या त्यामध्ये. आता हे चांगलं उकळू द्यायचं. ते उकळल्यानंतर त्यामध्ये 2 तुकडे दालचिनीचे घालायचे आणि छान उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं. आता उकळल्यानंतर त्यामध्ये अर्धा इंच गूळ घालायचा आणि अर्धा चमचा ओवा घालायचा. आता ओवा छान उकळला की त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत. आता हळद घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि कडकडीत अशी उकळी येऊ द्यायची. जोपर्यंत पूर्ण मिश्रणाला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस चालूच ठेवायचा. आता उकळी आल्यानंतर पहा, आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद झाला की आपण कोमट झाल्यानंतर लगेच गाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहोत. पहा, आता काढा लगेचच गाळून घेतला आहे. आता थोडासा कोमट झाला की तो पिऊन घ्यायचा. घशाला थंडावा मिळतो आणि जो काही कफ असेल घशामध्ये तो बाहेर पडतो. ताप सर्दी वगैरे पूर्ण गायब होतं. आता हा प्रयोग लगातार तुम्ही 2 ते 3 दिवस करा. बघा, 100% तुम्हाला आराम मिळणार म्हणजे मिळणार. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.